परिसरातल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गिरीश फोडेंना निलंबित करण्यात आले। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याला थेट विरोध केलाय। कुणाल कामराच्या गाण्याचं देखील त्यांनी जोरदार समर्थन केलं। दरम्यान राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप गिरीश फोडेंनी केलेला आहे। शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढलेला आहे। 9 एप्रिलला कोरटकरला जेल की बेल यावर फैसला होणार आहे। त्याला पळवण्यात कुणी कुणी मदत केली याचा देखील तपास सुरू असल्यानं कोर्टाने निकाल राखून ठेवल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे। सोलापूर पंढरपूर या शहरासाठी उजनीमधून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे। तर उद्या सकाळी 9 वाजता 1600 क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला जाईल। आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवला जाणार आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। पंढरपूरमधील चंद्रभागा नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, त्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। पाणी स्वच्छ करणारी सेबर टेक्नॉलॉजी यंत्रणा गेल्या 3 महिन्यांपासून ठप्प झाली आहे। त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय। सांगलीच्या दुधोंडी या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगलेला आहे। अत्यंत अतितटीच्या पार पडलेल्या शर्यतीमध्ये दुधोंडीच्या चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखन बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावलाय। पृथ्वीराज केसरी बहुमान पटकावलाय।